देण्यासाठी जयभीम सेनेचे तालुका अध्यक्ष उमेश सुखदेव सुतार यांनी त्यांना न्याय देण्यासाठी आज तहसील कार्यालय जाफराबाद या ठिकाणी आमरण उपोषण आयोजित केलेलं आहे। त्या उपोषणाच्या मागण्या आपण या ठिकाणी तालुका अध्यक्ष यांच्याकडून जाणून घेऊया। तर काय मागणी आहे आपल्या? बौद्ध मागासवर्गीय युवकांच्या बेरोजगारीचा हा लढा या ठिकाणी उभारलेला आहे। केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या ज्या काही विविध योजना असतात, सीएमजी, मुद्रा आणि ह्या सगळ्या योजनेच्या प्रत्येक बँकेला टार्गेट असतं। 5चं टार्गेट, 10चं टार्गेट असं प्रत्येक वर्षीचं टार्गेट हे असतं। पण कुठल्याही बँक ह्या जाणून बुजून मागासवर्गीयांना लोन देण्यास टाळाटाळ करतात आणि आम्ही हे गेले 5 ते 6 वर्ष बघतोय की कुठलीही बँक जी मागासवर्गीयांना लोन देते, का देते मागासवर्गीयांना लोन? त्याचप्रमाणे युवक वर्ग हा मोठ्या प्रमाणात सध्या बेरोजगार आहे। कशाही तरी पद्धतीने फायली करायच्या, ते सांगणार टेंभुर्णी, जाफराबाद, संभाजीनगर हेड ऑफिसला त्यांचे ते वेगवेगळे कारणं देणार। मग अशा तरुण वर्ग अशाने डिप्रेशनमध्ये जाऊन व्यसन करतो आणि हातात मग गुन्हेगारी क्षेत्राकडे जातो। म्हणून आमच्या या ठिकाणी अशी रास्त मागणी असेल किंवा तुम्ही बँक कर्मचाऱ्यांनी मागासवर्गीयांना लोन देण्यास टाळता काय करत आहे? तुम्हाला या ठिकाणी असं म्हणायचं की बँक मॅनेजरकडून असंच म्हणावं लागेल, नाहीतर मग आमची रास्त मागणी आहे की 2 नंबरची की 2015 ते आजपर्यंत मागासवर्गीयांना किती लोन दिलं, किती तरुण मागासवर्गीय दिले, त्यांनी 2015 ते आजपर्यंत हे तहसील कार्यालयासमोर आम जनतेसमोर वाचून दाखवलं सगळ्या बँकेने। आतापर्यंत तुमच्याकडं अशा किती समस्या घेऊन असं बेरोजगारी या ठिकाणी तुमची भेट घेतली आहे? तालुक्यातील असे कितीतरी तरुण आहे त्यांनी मला त्यांचा प्रॉब्लेम सांगितला बँकेचा की भाऊ आम्ही बँकेची फाईल केली आहे, कोणी सीएमजी, कोणी मुद्रा, सीएमजी असे वेगवेगळ्या त्यांनी केल्या, पण कोणाची फाईल झाली नाही। संबंधित मॅनेजर सोबत तुमच्या या विषयावर चर्चा? हो, चर्चा पण झाली। स्वतः मी बँक ऑफ बडोदा त्याचा लाभार्थी होतो आणि काही तरुण वर्ग पण मला भेटला होता, पण ते फक्त त्या ठिकाणी उडवाउडीचे उत्तर देतात। टेंभुर्णी त्यांच्या हेड ऑफिसला भेटतात, संभाजीनगर, बाजारनगर या ठिकाणी बाजारनगरच्या ऑफिसमध्ये साहेब म्हणतात की आम्ही त्यांना अधिकार दिलेले, हे म्हणतात त्यांना अधिकार दिले, असे फक्त उडवाउडीचे उत्तर देतात। या ठिकाणी आता तालुक्याचे म्युन्सिपल अधिकारी तहसीलदार साहेब यांच्याकडून तुमच्या उपोषणाची दखल घेतली होती का? हो, सकाळी या ठिकाणी एक पत्र आलं होतं त्यांचं तहसीलमधून, पण ते आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही ते काही स्वीकारले। जर या ठिकाणी त्यांनी संबंधित अधिकारी यांना पत्रव्यवहार करून जर तुमच्या समस्या मान्य न केल्या किंवा तुम्हाला न्याय न मिळाला तर यापुढील भूमिका काय असेल? यापुढील भूमिका जाफराबाद तालुक्यातील समस्त बौद्ध समाज बांधवांना घेऊन या तालुक्यामध्ये खूप मोठं जन आंदोलन करणार आहे। धन्यवाद। मी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी संजय हिवाळ।